पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आबासाहेब दामिनीला विचारतात की काय म्हणत होता तुम्ही, आमची प्रिया तुमच्याकडे काम करत होती याचा अर्थ काय आहे. आणि त्यावर दामिनी म्हणते की 1 मिनिट, तुम्ही मला प्रश्न विचारावा एवढी तुमची लायकी आहे असं मला वाटत नाही. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून सगळेच जण तिच्यावर चिडतात. तर दामिनी म्हणत असते, तुम्हाला माहीत नाही का की तुमची ही मुलगी प्रिया आमच्याकडे नोकर म्हणून काम करत होती आणि माझ्या वहिनींनी तिला नोकरीवरून काढून टाकलं, घरातून हाकलून दिलं. आणि मग त्यानंतर ती हसतच प्रियाला विचारते की काय गं प्रिया, तू तुझ्या वडिलांना हे सगळं सांगितलं नाही का. आणि मग त्यानंतर ती आबासाहेबांना सांगते की तुमची ही मुलगी प्रिया माझ्या वहिनींकडे म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांकडे नोकर म्हणून काम करत होती. आणि हे नाव ऐकून आबासाहेब जागच्या जागी उभे राहतात आणि रागातच दामिनीकडे बघू लागतात. तर दामिनी त्यांना विचारत असते की काय झालं, आमच्या वहिनींचं नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकली की काय. आणि मग ती स्वतःशीच हसत राहते. तर आबासाहेब तिच्यावर मोठ्याने ओरडून म्हणतात की त्या बाईचं नाव या घरात कोणीही उच्चारायचं नाही. आणि त्यांचं असं वाक्य ऐकून सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. दामिनीला मात्र काही फरक पडतच नाही. ती म्हणत असते की प्रिया, तू काही काळजी करू नको, वहिनी तुझा पगार नक्की तुला देतील आणि तुझं लग्न होईपर्यंत ना तुझी सगळी जबाबदारीसुद्धा उचलतील. आणि ते ऐकून आबासाहेब दामिनीवर खूप चिडतात. ते म्हणतात की तू एक बाई आहे म्हणून मी गप्प बसलोय, तर तू त्या बाईचं नाव या घरात घेतलं ना तर याद राख. आणि ते ऐकून दामिनीसुद्धा आश्चर्याने आबासाहेबांकडे बघू लागते. तर पारू, आदित्य आणि प्रीतमला आबासाहेब अहिल्यादेवींबद्दल असं का बोलतायत तेच कळत नाही. तर आबासाहेब अहिल्याचं नाव ऐकल्यामुळे खूप जास्त चिडलेले असतात आणि मग ते दामिनीला तेथून जायला सांगतात. पण दामिनी म्हणत असते की मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला, मी दामिनी किर्लोस्कर आहे आणि तुम्ही किर्लोस्करांचा असा अपमान करू शकत नाही. जर हे माझ्या वहिनींना कळलं तर त्या हे घर जाळून टाकतील. आणि ते ऐकून आबासाहेब तर अजूनच चिडतात. ते म्हणतात की त्या लोकांची सावलीसुद्धा मला या घरावर आणि या गावावर नको आहे. 1 नंबरचे खोटारडे लोक आहेत ते, जर त्यांची सावली इथे पडली ना तर त्यांच्या खांडोळ्या करील मी. आणि ती धमकी ऐकून दामिनी खूप घाबरते. तर आबासाहेब लगेच तिला घराबाहेर जायला सांगतात. त्यामुळे मग ती तेथून निघून जाते. तर घडलेल्या प्रकाराचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. रात्री आदित्य खूप चिडलेला असतो आणि याच गोष्टीचा विचार करत असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, बघितलं ना आबासाहेब आईबद्दल काय काय बोलले आणि मी मात्र काहीच करू शकलो नाही. तर पारू म्हणत असते, आदित्य सर, मला सुद्धा कळत नाही की आबासाहेब असं का बोलले, पण आता आपण शांत राहायला हवं. भूतकाळात नेमकं काय घडलंय आपल्याला माहीत नाही. पण त्यांचं बोलणं सुरू असतानाच प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि तो आदित्य पारूला म्हणतो की जेवढा तमाशा झाला तेवढा पुरे झाला, आता आपण 1 सेकंदही इथे थांबायचं नाही. आपण आत्ताच्या आत्ता इथून निघतोय. ज्या घरात माझ्या आईचा अपमान झाला तिथे मला थांबायचं नाही. पण त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते. ती प्रीतमला समजावण्याचा प्रयत्न करते, पण प्रीतम खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की प्रिया मॅडम, जे काही घडलं त्यात तुमची चूक नाही आहे, पण तुमच्या वडिलांनी माझ्या आईचा जो अपमान केला आहे ना तो मी सहन नाही करू शकत. त्यामुळे हे प्रेम वगैरे सगळं विसरून जा. मला तुमच्याशी लग्नही करायचं नाही आहे, कारण आता मी इथे थांबू शकत नाही. आणि प्रीतमचा हा टोकाचा निर्णय ऐकून प्रिया खूप घाबरते. ती प्रीतमला समजावण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करत असते, पण तो काही ऐकायला तयारच नसतो. पारूसुद्धा प्रीतमला समजावते, मात्र प्रीतम रागाच्या भरात म्हणतो की ज्या घरात माझ्या आईचा अपमान झालाय त्या घरात मी राहणार नाही. मात्र मग आदित्यच प्रीतमला समजावतो की आपल्याला खरंच माहिती नाही की आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय घडलंय आणि जर ते आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना तर आपण इथेच थांबायला हवं. पण प्रीतम ऐकत नाही आणि तो आदित्य पारूला सांगतो की आता मी इथे नाही थांबू शकत, मी बाहेर तुमची वाट बघतोय, आपण आजच हे घर सोडून जायचं. आणि तो बाहेर निघून जातो. तर प्रिया आदित्यपुढे हात जोडत त्याला प्रीतमला थांबवण्याची विनंती करते. तर दुसरीकडे दामिनी ड्रायव्हरची वाट बघत असते, पण रात्र झाली तरीही ड्रायव्हर आलेला नसतो. त्यामुळे दामिनी खूप घाबरते. त्यानंतर मग ती दिशाला कॉल करते आणि सांगते की या गावात येऊन मी खूप मोठी चूक केली आहे. इथे ते आदित्य आणि प्रीतम तर नाहीच सापडले, मात्र ती प्रिया सापडली. आणि ते ऐकून दिशाला आश्चर्य वाटते. ती म्हणते की प्रिया त्या गावात काय करते. आणि मग दामिनी तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि मग ती पुढे असंही म्हणते की त्या अहिल्यादेवींचे दुश्मन ना अगदी या गावापर्यंत येऊन पोहोचलेत
आणि मग त्यानंतर आबासाहेब अहिल्यादेवींविषयी जे जे काही बोललेले असतात ते सगळं दामिनी दिशाला सांगते आणि ते सगळं काही ऐकून दिशालाही आश्चर्य वाटतं. ती दामिनीला म्हणत असते की प्रिया तिथे आहे ना, मग तो प्रीतमही तिथेच असणार. आता तू तिथेच थांबून मला सगळ्या अपडेट दे. मात्र दामिनी तिला सांगते की मी आता तुझं एकही काम करणार नाही आणि ती फोन ठेवून देते. दुसरीकडे प्रिया प्रीतमला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण प्रीतम काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो खूप चिडलेला असतो आणि प्रियाला म्हणत असतो की तुमचे आबासाहेब माझ्या आईला विश्वासघातकी म्हटले, खोटारडी म्हटले आणि मी त्यांचा हा अपमान सहन नाही करू शकत. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला प्रेमाची किंमत नाही आहे का? फक्त तुमच्यासाठी आम्ही सगळं सोडून इथे आलो आहे. किर्लोस्कर कंपनीचा हा CEO माझा आदित्य दादा इथे नोकर म्हणून काम करतोय. तो कधीही आईशी खोटं बोलत नाही, पण फक्त आपल्यासाठी तो खोटं बोलतोय. हे सगळं कोणासाठी? आणि मग त्यानंतर तो रागातच घरातून बाहेर पडतो. तर प्रिया रडतच पारूला म्हणत असते की प्लीज प्रीतम सरांना थांबव ना, मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. तर दुसरीकडे आबासाहेब देखील खूप चिडलेले असतात. इतक्या वर्षांनंतर अहिल्याचं नाव ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. मंदाताई त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतात की तुम्ही जिला विसरण्याचा प्रयत्न करताय तिलाच तुम्ही त्या पार्वतीमध्ये शोधताय ना, मग कशाला उगाच हे हाडवैर? मात्र आबासाहेब म्हणतात की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे वैर कायम राहणार. मग त्यानंतर त्यांना असंही वाटतं की दामिनीला मुद्दाम अहिल्यानेच इथे पाठवलं असणार कोणतं तरी षडयंत्र करण्यासाठी. आणि मग ते मंदाताईंना सांगतात की या गावात जर त्या अहिल्याची 2 मुलं दिसली ना, तर त्यांचे हातपाय तोडून मी कुत्र्यांना खाऊ घालेल. त्यामुळे त्या ताई खूप घाबरतात. तर दुसरीकडे पारू आणि आदित्य प्रीतमला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. पारू म्हणत असते की प्रीतम सर, तुम्ही प्रेम केलंय ना, मग आता ते शेवटपर्यंत निभवा. तुम्हाला काय वाटतं, प्रिया मॅडमसाठी हे सगळं सोपं आहे का? तर नाही. त्यासुद्धा आबासाहेबांनी निवडलेल्या मुलासोबत लग्न करू शकतात. मात्र त्या इथे तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांना साथ द्या. आणि आज जो काही प्रकार घडला ना, त्यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की आबासाहेबांमध्ये आणि देवी आईमध्ये नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. कारण आबासाहेब माणूस म्हणून अगदी देवमाणूस आहे ते आपल्याला कळलं आहे ना. त्यामुळे आपण असं समजू की त्यांच्यातील हा गैरसमज दूर करण्यासाठीच देवाने आपल्याला इथे पाठवलं आहे. आणि भूतकाळात नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला इथे थांबावंच लागेल. आणि मग पारूचं ते बोलणं प्रीतमला आदित्यला पटतं. प्रीतम प्रियाची अगदी कान पकडून माफी मागतो. त्यामुळे प्रियासुद्धा खुश होते आणि रडतच त्याला मिठी मारते. आणि मग पारू प्रियाला सांगते की प्रिया मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. मी आहे तुमच्यासोबत. आदित्य देखील तिला म्हणतो की हो प्रिया, किर्लोस्करांची सून तूच होणार. आणि ते ऐकून प्रिया खूप खुश होते. आणि मग त्यानंतर ते चौघेजण आबासाहेब तालुक्याच्या गावी गेल्यावर बाहेर फिरायला जायचं ठरवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आबासाहेब प्रतापला सांगतात की मुंबईवरून जर कोणी या गावात आलं असेल तर चौकशी कर. तर प्रताप त्यांना म्हणतो की गावात चौकशी करण्यापेक्षा आपण घरात चौकशी करू, कारण आपल्याच घरात नवीन माणसं आलीत. तर दुसरीकडे दिशा मुद्दाम अहिल्यासमोर सयाजीरावांचं नाव घेते आणि ते नाव ऐकून अहिल्या पॅनिक होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.